कविता राणे जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जेएम विशेषच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबई महानगरपालिकेची। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, पण त्यानंतर जे नाट्य सुरू झालंय ते काही संपण्याचं नाव घेत नाहीये। महापौरपदी मुंबईमध्ये कोणती नगरसेविका विराजमान होणार हे तर अजून ठरायचंच आहे, पण आणखी एका गोष्टीवरून सध्या सस्पेन्स वाढतोय। ती गोष्ट म्हणजे शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार की भाजप आणि शिवसेना मिळून महायुती नावाचा गट स्थापन करणार। अनेक शिवसेना नेत्यांना आपण स्वतंत्र गट स्थापन करावा असं वाटतंय। बघूयात सेनेतील अनेक नेत्यांना भाजप सोबत गट स्थापन का करायचा नाहीये। संयुक्त गट जर शिवसेना आणि भाजपचा स्थापन झाला तर भाजप गटनेत्याच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांना काम करावं लागेल। सभागृहामध्ये भाजप गटनेत्याचाच जो मुद्दा असेल, जी भूमिका असेल ती शिवसेनेला मान्य करावी लागेल। संयुक्त शिवसेनेला स्वतंत्र कार्यालय मिळू शकणार नाही। विषय समित्यांवर शिवसेनेला किती जागा द्यायचा हे सुद्धा भाजप ठरवेल। मग स्वतंत्र गट स्थापन केला तर मग स्थायी समितीमध्ये 3 जागा मिळतील शिवसेनेला। संयुक्त गटामध्ये मात्र भाजप ठरवणार। आणि मुंबईच्या महापौर पदाबाबत आता मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही जाणून घेऊयात। महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पद ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात। त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे। त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे, किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे। अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल। आणि वेगवेगळी गट नोंदणी करणं हा भाजपचा प्रश्न आहे असं मत माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केलं। किमान आमच्या याच्यामध्ये तरी नाही। आणि सत्तेत असलेला पक्ष आहे, मग केंद्रात असेल, राज्यात असेल, आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी अशा छोट्या याच्या कारणाने विलंब करणं हे सगळं मुंबईकर किंवा आता महाराष्ट्र देश बघतोय।